चैत्र महिना सुरू होण्यापूर्वीच वैशाख वणव्याचा अनुभव येऊ लागलाय। विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणे कोल्हापूर सुद्धा तापू लागलाय। गेल्या काही वर्षात जगभर ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत असताना कोल्हापुरातील उन्हाळा सुद्धा असह्य होऊ लागलाय। गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापुरातील तापमानाचा पारा 40 अंशांवर गेलाय। अजून किमान 2 महिने कडक उन्हाळ्याचे असणार आहेत। त्यामुळे नागरिक अक्षरशः बेचैन झालेत। सुदैवाने यावर्षी सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे, पण वाढता उष्मा बघता वळवाच्या पावसाची सुद्धा अपेक्षा आहे। 15 वर्षांपूर्वीची कोल्हापूरच्या हवामानाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती बघितली तर जमीन आसमानचा फरक जाणवतो। घाट माथ्यावर असलेल्या कोल्हापुरात उन्हाळ्यात जास्तीत जास्त तापमान 35 अंशांपर्यंत जायचं। पण गेल्या 10-15 वर्षात निसर्ग लहरी बनला आणि ऋतुचक्र सुद्धा बिघडत चाललंय। कधी अतिरेकी पाऊस आणि महापूर तर उन्हाळ्यात प्रचंड उष्मा जाणवतो। यंदा अजून चैत्र महिना सुरू झाला नाही तोवर वैशाख वणव्याचा अनुभव येतोय। गेल्या 2 दिवसात कोल्हापुरातील तापमानाचा पारा 40 अंशांवर गेलाय। सकाळी 9 पासूनच ऊन तापायला लागतं आणि 11 ते सायंकाळी 4 या वेळेत बाहेर पडायची इच्छा होत नाही। रणरणत ऊन आणि गरम झळा यामुळे अनेकांचं आरोग्य बिघडू लागलंय। हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात वळवाच्या पावसाची शक्यता आहे। उष्णतेचा कहर कमी करण्यासाठी वळीव पाऊस उपयुक्त ठरतो, मात्र बऱ्याचदा वळीव पावसाच्या बरोबरीनं सोसाट्याचा वारा आणि वादळ येतं, तर काही वेळा गारपीट होते। त्यामुळे शेती पिकांचं मात्र नुकसान होऊ शकतं। परिणामी वळीव पाऊस हवा पण वादळ नको अशी अपेक्षा असते। सुदैवानं यंदा मान्सून चांगला बरसेल आणि सरासरी इतका पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। सध्याच्या कडक उन्हाळ्यात हाच एक काय तो दिलासा आहे, पण त्याचवेळी अतिरेकी पाऊस नको आणि महापूर नको अशी सुद्धा अनेकांच्या मनातील भावना आहे। सध्या तरी किमान पुढील 2 महिने उन्हाळा सोसावा लागणार आहे। पुढील पिढ्यांना किती तीव्र स्वरूपाचा उन्हाळा सहन करावा लागेल याची कल्पनाही करवत नाही।